नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी मी तुमचं स्वागत करतो आहे। कारण की आता आपला पावसाळी कांदा लागवडीची जी रोपवाटिका असते ते तयारी सुरू झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 13-14 दिवसापूर्वी मीही तयारी केलेली होती। तर सगळ्यात पहिले आपल्याला पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला उताराच्या दिशेने सपाट वाफा करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही एकतर हाताने पेरणी करू शकता किंवा अनेक सीड ड्रिल्स उपलब्ध आहेत, त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने पावसाळी कांद्याची हंगाम रोपवाटिकेच्या माध्यमातून सुरू करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याच जणांचं घरगुती बियाणं असतं, तर अशा बियाणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेची आहे। आणि ही बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला उगवण क्षमता अधिक प्रकारे येण्यासाठी, त्याचबरोबर उगवल्यानंतर ज्या रूट झोन असतात त्या डेव्हलप व्हायला पाहिजे, पालन पोषण लगेच सुरू व्हायला पाहिजे, याच्यासाठी आपण बीज प्रक्रिया करत असतो। आणि बीज प्रक्रियेला आपण वापरायचं आहे सायंट केमिकलचं डॉक्टर ग्रोथ। शेतकरी मित्रांनो, या डॉक्टर ग्रोथ मध्ये NPK कन्सोर्सिया बरोबरच इतरही बरेचसे घटक आहेत जे आपल्या पिकाच्या भरघोस वाढीसाठी किंवा जोमदार वाढीसाठी एकदम उपयुक्त आहे। तर मी माझ्या कांदा बियाणाला ही बीज प्रक्रिया केल्यानंतर या पद्धतीने उगून आलेला आहे आणि आज आहे 14वा दिवस। तर संपूर्ण पात उजरलेली आहे, त्याला घोडे उजरणं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मग मला नक्की सांगा। तर अशा पद्धतीने माझं रोप सुदृढ पद्धतीने उतरून आलेलं आहे। जर आपण ह्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केला तर कोणत्याही प्रकारच्या आपल्या रोपाची मर होणार नाही, जोमदार वाढ चांगली होईल, काडी चांगली जर बनली तर रिप्लांटेशन करताना आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये लागवड होणार आहे। साधारणपणे प्रति एकर 4 किलो बियाणं आपण टाकलं पाहिजे, कारण पावसाळी परिस्थिती अशी असते की त्याच्यामुळे रोपं खराब होण्याची, पुढे चालून जे जर आपलं नियोजनामध्ये गडबड झाली तर तिथं आपलं रिप्लांटेशनचं क्षेत्र कमी होऊ शकतं। तर त्यासाठी सीड ड्रिल वगैरे जर आपण वापरले तर ते उत्तम पद्धतीने आपल्याला उतार देत असतात। तर ती गोष्ट तुम्ही नक्की करा। शेतकरी मित्रांनो, कांदा रोपवाटिकेची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर आपलं उत्पादन देखील वाढणार आहे, निरोगी रोप बनणार आहे। त्याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला त्याच्या फवारण्या असतील, चिंब फवारण्या असतील किंवा ड्रेंचिंग असेल किंवा दांडाच्या माध्यमातून आपण जे वॉटर सोल्युबल ग्रेड असतील किंवा वेगवेगळे कार्बन युक्त जे प्रॉडक्ट असतील ते देता येऊ शकता। आणि अशा पद्धतीने आपण कांदा रोपवाटिकेची काळजी घेऊन आपल्या सीजनची उत्कृष्ट सुरुवात करू शकता। शेतकरी मित्रांनो, यापुढेही अशाच टिप्स आणि ट्रिक्स मी घेऊन येत राहणार आहे। तर याच्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।